Sir, you said that Harakiri, which was the first edition of Charlie Hebdo, it was banned in the late 1970s by the state of France. So what was the reason why it was banned? द फ्रेंच स्टेट का आयडिया जी तिने त्यावेळेला एक्सप्लिसिट केलेली आहे ती इज ते 1881च्या लॉकडे जातात हे सांगायला की या पिरियडिकलमध्ये हे जे छापलं जातं आहे हे नुसतं सॅटॅरिकल नाही आहे तर हे कम्प्लिटली डेफेमेटरी आहे. हे आमची नुसती टिंगल करत नाही आहे तर हे जाणीव आणि हेतुपुरस्सर आमच्याबाबत चुकीचे समज पसरवत आहे. हे आमच्याबाबत एक लोकांमध्ये चुकीच्या अशा प्रकारच्या ग्रहांना निर्माण करायला कारणीभूत ठरतं आहे. म्हणून वी डोंट वॉन्ट दिस टू गो ऑन. सो दे यूज द 1881 लॉ विच सेज दिस दॅट ऑलमोस्ट सिमिलर टू द रिस्ट्रिक्शंस दॅट कम इन 1901 की एनीथिंग विच डिफेम्स पीपल you cannot the minute it starts defaming people you cannot take recourse to something which says कि I enjoy what is called as freedom of speech over here. Remember the Jitendra Bhagwat book, Bhargav book on Praful Patel ने Air India को कैसे डुबोया had to be finally published only after the offending passages were excised out of the book, and that is something that the court demanded at the end of the day. त्यामुळे एनिथिंग त्यांचं म्हणणं साधं होतं तुम्ही हा जो मुद्दा या पुस्तकामध्ये केलाय ना की या माणसानी विमान वाहतूक मंत्री असताना ह्या विमान कंपनीला बुडवलेलं आहे हे हा मुद्दा करण्यासाठी तुमच्याकडे काय प्रकारची तथ्य उपलब्ध आहेत हे याच्यामध्ये मेन्शन करा. And if you can't do that, then the law is very clear. Willful defamation cannot be protected as freedom of expression. जाणीवपूर्वक आता तो प्रॉब्लेम असतो की जाणीवपूर्वक आहे का नाही हे कसं सिद्ध करणार. त्या सगळ्या केस बाय केस गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये प्रत्येक केसच्या बाबतीत द कोर्ट विल कम अप विथ अ डिफरंट सॉर्ट ऑफ आर्ग्युमेंट. हा म्हणजे तुम्ही जर भंडाऱ्याचे असताल किंवा त्या अर्थाने तुम्ही जर महाराष्ट्रातले असताल तर फॉर अस की प्रफुल्ल पटेल ॲज NCP मेंबर विमान कंपनी बुडवू शकत नाही. विमान कंपनी काय घेऊन बसला त्यांनी आकाश बुडवलं नाही नशीब समजा तुमचं. आम्ही नाही का असायला डोंगर काढला लय भारी कॅपॅसिटी आमची शुक्र म्हणाव की वो गया अँड द स्काय इज इंटॅक्ट. NCP people are capable of doing that. But that is not how a legal argument works ना. लीगल आर्ग्युमेंट वर्क्स की बाबा प्रूफ कुठं आहे ह्याचा एव्हिडन्स काय ह्याचा जर एव्हिडन्स नसेल तर हा सेक्शन ह्या पुस्तकातला गाळून टाकायला लागणार आहे कारण विलफुल डेफमेशन कॅनॉट बी कवर्ड अप ॲज समथिंग कॉल्ड एज फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. How come a French publication have a Japanese name like Harakiri? Oh, not at all. Why you should be worried about this? The French are a very world-minded people. So this is not about ki it has a Japanese name or something like that. By the time you come to the 1970s, Harakiri is a certain sort of concept which has been established worldwide with a certain with a certain sort of context to it, with a certain sort of understanding to it. फ्रेंच विलक्षण पद्धतीने वर्ल्डली आहेत. त्यांच्या अनेक पब्लिकेशन्स त्यांच्या अनेक प्रकारच्या गोष्टींना जगभरातली नावं असतात. सो त्या म्हणून तर आय स्टार्टेड ऑफ बाय सेइंग की पॅरिस इज अ व्हेरी कॉस्मोपॉलिटन अँड मेट्रोपॉलिटन सिटी. Like they don't reply back in English. No, but that is not what is called as racism, na. That is what is called as linguistic chauvinism. That's called nationalism and annoying told this. So that's what Hindi, right? But for that, what you have to remember is the French have permanently compared themselves with the British and the Americans, and have permanently had a certain sense of the world ki jachyamadhe they feel that the English language and everything that happens in it dominates the world. त्याच्यामुळे ते परपेच्युअली जे काही इंग्लिशमध्ये घडतं ते आपण केलंच पाहिजे. आता असा अगदीच अस्ताशातला भाग नाही. ते त्या इंग्लिश गोष्टींना कसल्याही प्रकारची भीक घालत नाही. दे बिलीव्ह दॅट द फ्रेंच लँग्वेज हॅज इट्स ओन ग्लॉरियस हिस्ट्री अँड दॅट एव्हरी रिझन वाय द फ्रेंच लँग्वेज अँड एव्हरीथिंग अराउंड इट शुड बी डिफेंडेड. वन थिंग विच यू शुड नॉट फॉरगेट इज द फ्रेंच गव्हर्नमेंट स्पेंड्स अ ह्यूज अमाउंट ऑफ मनी in terms of defending, protecting and preserving the French language. Pondicherry has French government funded schools, hospitals, old age homes and 41,000 Pondicherrians who never vote in any Indian election. They vote in all French elections, was the citizens of the French Republic, and in Paris are represented in what is known as the Indian Ocean constituency of the National Assembly.
the French National Assembly does have a whole constituency which is called the Indian Ocean Constituency. ज्याच्यामध्ये हे 41,000 जण मतदार आहेत आणि ह्याच्या व्यतिरिक्त रियुनियन सेशल्स मधली लोक मतदार आहेत. आता डोंट आस्क मी अ क्वेश्चन हाऊ, because that was a part of the treaty which was signed between India and France in 1949, under which Pondicherry was given back to the Indians. So त्या ट्रीटीचा हा भाग आहे की ही लोक ज्यांनी त्यांचे पासपोर्ट्स कधीही फॉरफिट केलेले नाहीत, they would always have the right to live in Pondicherry, but also the right to be acknowledged as citizens of the French Republic under Indian law. त्यामुळे ते राहतात पॉंडिचेरीमध्ये आणि ते त्यांची नावं अल्फ्रेड अल्बर्ट असली काही नसतात. त्यांची नावं एकदम प्रॉपर चिदंबरम पिल्लाई अशीच असतात. त्यामुळे ते असं बघितल्यावरती लक्षात येत नाही की प्रकरण फ्रेंच आहे का नाही, ते विचारायला लागतं. आणि त्याला असाच राग येऊ शकतो. तुम्ही जर त्याला मिस्टर चिदंबरम म्हटले तर तो तुम्हाला वळून मॉन्सियर पाटील असं म्हणायला कमी नाही करणार की आम्हाला असं नाही म्हणायचं, आम्ही मॉन्सियर आहे, मिस्टर काय. मग ते राहतात पॉंडिचेरीमध्ये, सुखाने राहतात. and that's a compact between the state of India and the state of France की ज्याच्या अंतर्गत पॉंडिचेरी आणि चंद्रनगर वर हँडेड ओव्हर टू द इंडियन गवर्नमेंट. आ रहा है समझ में? Very chauvinist when it comes to defending the language. When it comes, it's not unusual in Paris. France receives 83 million tourists every year. Because France is a phenomenal country in terms of visiting. As compared to that, in 2014, the total number of people who visited India from outside India was 7 million. Just for purposes of comparison. समझते हैं का? With all those Amir Khan ads of Incredible India आणि everything. So एवढं सगळं करून आपल्या देशी परदेशी पाहुणा गेल्या वर्षी जो आला तो 7 million होता, जेव्हा की गेल्या वर्षी जो टोटल नंबर ऑफ पीपल हू विजिटेड फ्रान्स वॉज 83 million. And it's not unusual to come across French in most of the cities talking to tourists, correcting their French pronunciations. ते असे उद्योग करू शकतात. आणि आपल्याला असा प्रॉब्लेम असतो की पण हे असले धंदे करण्यापेक्षा तुझ्याकडं दुसरं काम नाही आहे का? पण त्याच्याकडे वेळ असतो, त्याच्याकडे ह्या गोष्टी, कारण त्याच्यासाठी तो एक जाज्वल्य अभिमानाचा विषय की असं चुकीचं प्रोनाऊन्सिएशन करायचं नाही, अशा पद्धतीने भाषा मारायची नाही. मग त्याच्यापेक्षा तू इंग्रजीत बोल. पण जर फ्रेंचमध्ये बोलला तर ते कसं ॲक्युरेट फ्रेंच प्रोनाऊन्सिएशन सारखं बोललं पाहिजे. आता अर्थात 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येवरती अजून 4 महिन्यांनी व्हायचंय, या विवेचनातनं गैरसमज करून घेऊ नये की जर हे फ्रान्सच्या बाबतीत घडू शकतो, मराठीच्या बाबतीत का नाही घडू शकत. मग असं करायचं नाही. हे धंदे जे केले जातात हे पॅरिस आणि तत्सम नॉर्दर्न फ्रेंच शहरांमध्ये केले जातात. तुम्ही जर मार्से किंवा कॉर्सिकाला गेला, नोबडी इज गोइंग टू गो अबाउट चेकिंग युअर प्रोनाऊन्सिएशन. यू कॅन ॲज वेल गो टू हेल. कारण त्यांचा प्रॉब्लेम परमनंटली असा आहे की ते पॅरिसला गेल्याच्या नंतर पॅरिसमधली लोक त्यांना अशीच छाळतात की नाही हे करेक्ट फ्रेंच नाहीये. त्याच्यामुळे ते तुमचं प्रोनाऊन्सिएशन चेक करण्याच्या लफड्यात पडत नाही. हे सगळे धंदे जे आहेत ना हे नॉर्थ फ्रान्समधले. त्यामुळे लगेच जाऊन सांगू येऊ नका की नाही ते फ्रान्समध्ये आपण मराठीच्या बाबतीत करायला पाहिजे. री मोठी छोटी नाही. In terms of freedom of expression, which is being used by rising middle class in the past against the Pope and aristocracy in its origin, and now the middle class is licensing himself to offend the least advantaged section of society. Now, can we say that there should be golden mean by restricting freedom of expression itself, or if we say that, then there will be invariably that some books should be banned or some content should be banned. So बिलकुल नाही. बघ, ह्या प्रश्नाचं उत्तर जर तुला फ्रेंच कॉन्टेक्स्टमध्ये द्यायचं झालं तर नेव्हर. कारण फॉर ऑल ऑफ युरोप द वन फंडामेंटल थिंग विच इज ॲब्सोल्युटली क्लिअर, एनलाइटमेंटनी आम्हाला एक गोष्ट शिकवली, ती इज फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ आर्टिक्युलेशन, ज्याच्यामध्ये यू कॅन ब्लास्फीम, यू कॅन कास्ट अ हेरसी, यू कॅन डू एव्हरीथिंग. कारण खूप साधं आहे
त्याच्या आधीच्या स्थितीमध्ये तुम्ही असं बोलू शकत नाही. याच्या अंतर्गत चर्चने आम्हाला जे शिकवलं ते हे होतं की जग जे आहे ना ते सपाट आहे आणि त्याच्यामुळे पोपनी अटलांटिकमध्ये वरपासून खालपर्यंत लाईन मारली हे सांगत की द वेस्टर्न पार्ट ऑफ दिस लाईन बिलॉंग्स टू स्पेन, द ईस्टर्न पार्ट ऑफ दिस बिलॉंग्स टू पोर्चुगल. Sailors on sea knew better कि this is wrong, especially when the Portuguese and the Spanish came close to each other in a place called the Philippines. कि the papal bull doesn't stand. ही जी आयडिया आहे की या लाईनच्या या अँटीपोडच्या ईस्टला सगळं पोर्चुगीज आहे, या अँटीपोडच्या वेस्टला सगळं स्पॅनिश आहे, हे बरोबर नाहीये कारण जग मुळातच गोल आहे. सो त्यांच्यासाठी ही एक अत्यंत महत्वाची बाब आहे की फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन इज नॉन नेगोशिएबल, कम्प्लिटली नॉन नेगोशिएबल. पण त्याच्यातनं यू क्वेश्चन गॉड, दॅट हॅज टू बी डन. Because at one point of time, men of God taught us things which were fundamentally wrong and did not have any resemblance to nature. त्यामुळे त्यांच्यासाठी the entire development of the West, its prosperity, its moral and material superiority is on account of the fact that at some point of time we decided that the Pope can say whatever he wants, we would do whatever we want. आणि अर्थात हे इतकं सहजासहजी घडलेलं नाहीये. 1510ला द पोर्चुगीज कॅप्चर गोवा, 1511ला द पेपसी इन्स्टिट्यूट द इन्क्विजिशन विच वॉज डिझॉल्व्ड ओनली इन द 1820s. 300 वर्षासाठी द पेपसी हॅड कम्प्लीट राईट टू बर्न पीपल हू चॅलेंज द टीचिंग ऑफ द चर्च, विच इन्क्लुडेड पीपल लाईक गॅलिलिओ हू वॉज द पोप्स फ्रेंड. म्हणजे ज्या पोपच्या काळामध्ये द व्हेटिकन काउन्सिल डिक्लेअर्ड दॅट गॅलिलिओ शुड बी बर्न्ड ॲट द स्टेक, तो पोप, मला आता दुर्दैवाने त्याचं नाव आठवत नाही, ती सगळी नावं विसरण्याच्याच सारखी लायकीची आहेत, वॉज हिज फ्रेंड. आणि ज्यांनी त्याला काउन्सिल केलं की तू असं वेड्यासारखं बोलू नको. आता गॅलिलिओच्या आधी द पोलिश ॲस्ट्रॉनॉमर कॉपरनिकस हॅड सेड एव्हरीथिंग दॅट गॅलिलिओ सेड बट वॉज नेव्हर बर्न्ड बाय द चर्च. म्हणजे शांतपणे मेला. गॅलिलिओचा प्रॉब्लेम असा होता, बीइंग द सॉर्ट ऑफ इटालियन दॅट ही वॉज, द होल पॉइंट वॉज अथॉरिटी हॅज टू बी नीडल्ड. मग आम्ही जाऊन तिथं आगावपणा करून आणलो, सांगितलं सगळं चुकीचं आहे. हे सगळी आयडिया की काय त्याला आपण म्हणतो जिओसेंट्रिक युनिव्हर्स, द वर्ल्ड इज ॲट द सेंटर ऑफ द वर्ल्ड, द अर्थ इज ॲट द सेंटर ऑफ द वर्ल्ड, सगळं बकवास आहे. असं काही नाहीये. द सन इज ॲट द सेंटर ऑफ एव्हरीथिंग, द वर्ल्ड इज गोल. काउन्सिल म्हटली आपण त्याच्या आत्म्यासाठी प्रार्थना केली पाहिजे, सैतानाने त्याला घेरलेलं आहे. आणि आता गॅलिलिओमधनं सैतान काढण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे गॅलिलिओला जाळणं गरजेचं आहे. कारण आत्म्याची शुद्धता ही महत्वाची आहे. आणि म्हणून द पोप्स काउन्सिल टोल्ड हिम की प्लीज फॉर गॉड सेक रिकॅन्ट. ही रिकॅन्टेड. तो म्हटलं ठीक. तो ज्याला त्याला त्यांनी सांगितलं की तुझं आता काय करणार आहे ते तुला बाहेर नेणार आहेत, त्या ज्या रचलेले हे लाकडं त्याच्यावरती तो जो पोल उभा केलाय त्याला तुला बांधणार आहेत, त्याच्यावरती तुला ते नॅफ्ता लावणार आहेत आणि जाळून टाकणार आहेत. आणि ह्याच्यातनं एकच मार्ग आहे की यू रिकॅन्ट. तो म्हटलं ठीक आहे, भयानक आहे सगळं. ही रिकॅन्टेड. ही सेड हो, माझ्यामध्ये सैतान आलेला आहे आणि मी आता तुमची माफी मागतो आणि तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली की माझ्या अंगातला सैतान निघून जाईल, तर तुम्ही मला माफ करा. आणि ते वर हॅपी की चला ठीक आहे, आपण पोपच्या मित्राला वाचवलं, कसं चांगलं, आता साहेब आपल्याला पुढचं प्रमोशन देतील. सगळे लोक असंच करतात. डिसेंबर 2015 मध्ये आपली टर्म संपायला आल्याच्या नंतर चीफ जस्टिस ऑफ इंडियाला पण साक्षात्कार झाला, साहेब चांगला माणूस आहे. कारण साहेब रिटायर्ड चीफ जस्टिसेसला गव्हर्नर बनवतो ना. आता महिन्याभराने वर्षभराने आपण रिटायर होणार, बघा कुठं मिळते घरी कमा एखादा रातभर. छान, आपण लय छान देशामध्ये राहतो. पण जाऊ दे, गॅलिलिओ महत्वाचा आहे. हो, गॅलिलिओ म्हटला सगळं केलं त्यांनी त्याच्या नियमाप्रमाणे, बाहेर निघून गेला आणि जाताना मागं वळला आणि म्हटला नाही, इट डज मूव्ह. द प्रॉब्लेम वॉज, डज द अर्थ मूव्ह अराउंड द सन or does the earth stay stationary and the sun moves around the earth?
तिथपर्यंत गेला आणि मागवडून म्हटलं नाही द अर्थ मूव्स, म्हटले जाळा, बर्न हिम ऑफ, द डेव्हिल हॅजंट लेफ्ट हिम. सैतान त्याला सोडलेलं नाही, त्याला जाळून टाका, पहिला जाळून टाका. हा, अशी सगळी लोक जाळलेली आहेत. आम्ही 300 वर्ष जाळण्याच्या उपक्रमामध्ये होतो आणि मोठा दणकेबाज उपक्रम. दिसल त्याला जाळायचं, कारण त्याला जाळणं हे त्याच्यातनं सैतान काढून टाकणे की ज्याच्यामुळे सैतानामुळे इतरांना प्रादुर्भाव होऊ नये ह्याच्यासाठी गरजेचं होतं. आम्ही केलं, आतलं सगळं करून झालेलं आहे. पण एवढं सगळं झाल्याच्या नंतर आमचं आत्ताचं म्हणणं असं आहे की वेस्टर्न सुपिरियॉरिटी is premised on the celebration of reason. त्याच्यामुळे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन नॉन नेगोशिएबल आहे. त्यांच्यासाठी फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हे एक फिलॉसॉफिकल ॲब्स्ट्रॅक्शन नाही आहे. इट अंडरपिन्स देअर मटेरियल, देअर मॉरल सक्सेस. इट अंडरपिन्स देअर पॉलिटिकल डॉमिनेशन अँड हेजेमनी ओव्हर द वर्ल्ड. And hence for them it is something that is non-negotiable. अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. ते अशासाठी नाही की कुठली पण गाणी म्हणता येतील, कुठं पण जाऊन मेणबत्त्या लावता येतील. नो, ते अशासाठी कारण तसं केल्याच्या नंतर a received body of knowledge is what gets critiqued, thereby opening up the possibilities of developing new knowledge. ज्याच्या applications मधनं come instruments, techniques and equipments which enable you to militarily, politically and economically dominate the world. जर चॅलेंजच केलं नाही तर काहीच घडणार नाही याच्यातलं. समजते का काय म्हणतोय ते? त्यामुळे आणि या सगळ्याच्या पायाशी काय तर फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, नॉन नेगोशिएबल आहे. हां Sir, the one reason you gave to putting in the context of Charlie Hebdo attack was that it offended the poor migrants of Africa, North Africa. But sir, the satire, the thing which is satire in this that magazine was about the bad elements in the Islam. It was not about satiring the migrants. So how can you give that as a result to justify? ना डियर, बैड एलिमेंट्स ऑफ इस्लाम जो है इसका पर्सोनिफिकेशन कौन है? बैड एलिमेंट्स ऑफ इस्लाम एब्स्ट्रैक्शन हवा तो नहीं है ना. You even said that during your lecture that making fun of people who are in power is okay, it should be defended, whereas making fun of the minorities is not good. So isn't this a paradox? Like, why can't you take a joke and if you say that doing this is wrong, then you are eventually like you are also curtailing somebody's freedom of expression. Like perhaps they should take it as a joke and even they should laugh at it. Yeah. True. Now there is two small issues in it. I'll first address that one and then I'll come to you. The point is, ज्याला आपण असा शब्द वापरतो की there is elements. Elements abstraction नाही आहे ना. एलिमेंट्सचं कॉन्क्रीट फॉर्म काय आहे? एलिमेंट्स अशी गोष्ट नाही ना की बाबा हवा आहे किंवा पाणी आहे. एलिमेंट्सचं व्यक्तिरूप काय? When you say that these are bad elements, where do you place those bad elements? You place them inevitably in the personality of the African migrant, of the second and third generation African migrants. So the reason why they take it to heart, हा अर्थात हा मुद्दा आहे की जो सगळ्यात त्याच्याहून जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे. हा मुद्दा माझ्या माहितीप्रमाणे the question should have been phrased in a different manner altogether. शार्ली हेब्दो ह्या अंकासाठी नाही मारलेलं. 2006 मध्ये जे डॅनिश कार्टून झाले ना ते चार्लीनी 2008 मध्ये छापले. These people talked about those cartoons because there were no cartoons done in between by Hebdo in which they're talking about the prophet. So ज्याला तसं म्हणतात ना, we have avenged our prophet, they are talking about the 2008 Danish cartoons which were republished by Charlie Hebdo. Okay, A, B. त्या कार्टून्सवरनं रक्त खवळलं आणि आम्हाला अत्यंत राग आला आणि त्याच्यानंतर आम्ही ह्या लोकांना मारले, 17 लोकांना. असं ह्याच चौघांना काय वाटलं? हाऊ अबाउट द अदर ऑलमोस्ट 5 मिलियन फ्रेंच मुस्लिम्स की ज्यांना असं नाही वाटलं की असं करायला पाहिजे? आता ज्यांच्यापैकी अनेकांना हे डेफिनेटली वाटलं की दिस इज इन बॅड टेस्ट. पण हू टूक इट फॉर दॅट की बाबा ठीक आहे, म्हणजे सॅटारिकल मॅगझिन, चार्ली असंच करतं, अँड हू लेफ्ट इट ॲट दॅट. Why was it that these four felt that this needs to be avenged and acted against?
Why don't you have the others doing the same? Why don't you have anybody else in France standing up in saying this, what these people did is right? Most of the people who are sort of trying to contextualize it, which is a way of defending it, are people who are essentially not Muslim French. Muslim French are very clear about this की फ्रेंच स्टेटनी ही घटना घडल्याच्या नंतर आम्हाला टार्गेट करू नये. आणि फ्रेंच स्टेटनी त्यांना ते अश्युरन्स दिलेले की बाबा दिस इज नॉट अबाउट यू, दिस इज अबाउट अ फ्रिंज ऑफ स्टुपिड पीपल हु गो अबाउट ॲक्टिंग इन अ स्टुपिड मॅनर, जे नॅशनल फ्रंटला मान्य नाहीये. मारिन ले पेनचं म्हणणं असं की हे स्टेटमेंट बरोबर नाहीये, त्यांच्या सगळ्यांमध्ये ही प्रवृत्ती आहे. ओके, सो द स्टेट इज ट्राइंग टू डिस्क्रिमिनेट कि there is something called as a bad fringe of a bad minority of people who have acted in this manner. So when you say कि there is a bad element, तो those bad elements का personification क्या है? तो the bad elements of personification are people like Sheriff Kauci, कि ज्यांना ते राउंड वाईट वाटतं because somehow they feel that they have not been Muslim enough, and this is seen, this act of attacking the state in a manner which would ultimately result in your death is seen as a way, in a very strange way, जे खूप पूर्वीपासून अनेक समाजांमध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीने डेथ प्युरिफाईज लाईफ, की माझं अशा पद्धतीने मरणं हे माझ्या आयुष्याला असलेलं जे बाकीचं सगळं किलाट होतं ते एका अर्थाने यांनी धुवून जातं. माय डेथ अल्टिमेटली प्युरिफाईज माय लाईफ ऑफ ऑल दीज ग्रॉस एलिमेंट्स that I reveled in, that I lived once upon a time, and that is what they're looking out for. Sir, but don't you think that it was part of the shortcoming on those guys and not the offending caricatures of the Charlie Hebdo? Because anyone can take offense of anything. True, offense is subjective. There's no doubt about that. The magazine and the cartoon which was No. We are not blaming the magazine. All that we are saying is the magazine has a history of doing this. And in the past, the magazine has been acted upon by no less an agency than the French state itself. What I'm trying to address in that is a simple thing. Is France a land where you have an absolute, unfettered right to express yourself? The answer is no. So unfortunately, that's the way in which that's the way in which the debate has been framed in India. It has been made to seem की France एक अशा प्रकारची जागा आहे की जिथं पूर्ण स्वातंत्र्य आहे. All that I'm saying is हे स्वातंत्र्य नाहीये, हे स्वातंत्र्य कधीच नव्हतं. And second interesting thing which also needs to be placed in context, since you brought it up and which would partially address your question, there's a very wrong impression कि the prophet cannot be pictured. मोहम्मदची चित्र निर्माण करू नयेत हा संकेत इस्लामी जगामध्ये 13व्या शतकाच्या पूर्वीचा नाही. The first time when this becomes a dictum, the prophet should not be pictured, is something that happens only in the 13th century, never before that. Before that, there are pictures of the prophet, there are representations of the prophet, there are representations of the prophet's family. 13व्या शतकामध्ये हे dictum comes up on the background of the Turkish problem with the Mongols. की ज्याच्यानंतर ती द मार्दिन डिक्री इज वॉट इज इश्यूड इन 1283 if I am not wrong, की which says की no ijtihad after this, no more independent interpretations of the Quran, everything is closed, and now we go back to a situation की ज्याच्यामध्ये आता आपल्या समोरचं जिवंत थ्रेट जो आहे तो मॉंगोल्स तर आपल्याला त्यांना संपवायचं, की ज्याच्यानंतर देयर इज दिस क्लोजिंग डाऊन विच अल्टिमेटली रिझल्ट्स इन अ सिच्युएशन नो मोर पेंटिंग्स, नो मोर पोर्ट्रेचर. असलेले जुने पोर्ट्रेचर्स जे ते भिंतींमधनं लिंपून काढले गेले आणि ज्या सुट्ट्या पेंटिंग्स आहेत दे वर डिस्ट्रॉइड. ओके, आणि तरी देखील द ऑटोमन एम्परर्स वेंट आउट टू वॉर विथ युरोप मोस्ट ऑफ द टाइम by carrying banners in which there is no picture of the prophet, there is a visage of the prophet, की जो आपण एक प्रोफाईल म्हणतो ना तशा प्रकारचा प्रोफाईल आहे. those banners march right in front of the armies while the armies leave for war. so मुळातच ही एक अत्यंत चुकीचा समज आहे की इस्लाममध्ये मोहम्मदची चित्र काढणं हा जणू काही परमनंटली इन टाइम अशा प्रकारचा बॅन आहे. दिस इज नॉट अ परमनंट बॅन.
This is something that happened at a point of time and affected everything before it and after it. A. B. That you cannot poke fun at people of religion की जे शार्ली हेब्दोचं इमिजिएट टार्गेट होतं ॲज फार द काउचीज आर कन्सर्न. अगेन दॅट इज नॉट द केस. म्हणजे खिलाफत बागदादला असल्यापासून ते ऑलमोस्ट आत्तापर्यंत इक्बालचा शिकवा जवाबे शिकवा नावाची जी मोठी उर्दू पोएम आहे तिथपर्यंत अँड इवन बियॉन्ड दॅट यू हॅव अ होल ट्रेडिशन विद इन इस्लाम ज्याच्यामध्ये दे हॅव पोक्ड फन ॲट मेन ऑफ रिलिजन. They have poked fun at the claims of the Abbasids to represent the Prophet and to be connected to the Prophet's family. You have endless number of Arabic oral legends that talk about the Prophet as very much a human being rather than as somebody who is transcendental. You have entire hadiths की ज्याच्यामध्ये नरेटिंग अथॉरिटी प्रॉफिट नाही आहे तर प्रॉफिटच्या बायका आहेत who talk about the love that he has for them. In most of the cases the love is perfectly erotic and very sexual in nature. He comes and caresses us, he comes and kisses us. This is a part of what is called as the grand heritage of Islam. आता प्रॉब्लेम असा आहे जो एका वेगळ्या पद्धतीने बघायला लागतो. आपल्या केसमध्ये पण असं घडतं की जे घडल्याच्या नंतर आपल्या इथं देखील अशा प्रकारचे उद्योग करणाऱ्यांना सांगायला लागतं वी आर द लँड ऑफ खाजुरा अँड कामसूत्र. करायला लागतं का नाही तुमच्या इथं. सो द पास्ट ऑफ एनी रिलिजन इन ह्युमन हिस्ट्री आर व्हेरी मल्टिपल, आर एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स अँड व्हेरी इंटरट्वाइंड विथ थिंग्स सेन्शुअल, थिंग्स वर्ल्डली. त्याच्यामध्ये हे असले सेग्रिगेशन्स करत जाणं हे नाही होऊ शकत. The problem is the Cauchys are born in France, grew up in France in a French school. The glorious heritage of Arabic history, culture and literature कधी शिकायला मिळायचं आम्हाला. आम्हाला नाही माहिती याच्यातलं काय. आम्हाला फक्त काय कळतं की हे जे कार्टून आहे हे बोलतंय प्रॉफिट बद्दल पण वापरलेली टर्मिनॉलॉजी आम्हाला टार्गेट करते. They do this very literal sort of an understanding की याच्यामध्ये हाफिज सईदला पण राग येतो ज्याला तुम्ही त्याच्या ह्याच्याबद्दल बोलायला लागता. आणि अशी लोक भरपूर आहेत पाकिस्तानमध्ये बोलणारी की त्याला वाटतं तुम्ही अशा पद्धतीने माझ्यावरती बोलायला लागले म्हटल्याच्या नंतर तुम्ही माझ्याबद्दल बोलत नाही. यू आर ब्लास्फेमिंग अगेन्स्ट द प्रॉफिट. खूप सोपं असतं असं म्हणणं. सर but after Harakiri was banned in 1971 there were various issues which criticized Catholicism and Pope. बरोबर आहे ना. आता but problem is the French gave up Catholicism in 1789 itself. Sir, in that case there should be some immigrant African who is of Christian origin Orthodox. He should have. So many. But we don't see any case of that. Nahi. Sir, why is that only the Islamic immigrants are again? No. This is not Islamic immigrants. This is just the Cauchys and their friends. Sir, but they are. Let's be more clear about this, and that's exactly what the French state doesn't want. This is not about Islam. This is about a stupid group of people called as Cauchy and Dost. Okay, and who happen to be occasionally Muslims. Hey, this is not about French Islam. That's exactly what the French state is very emphatic about. At least till 2017 with François Hollande as a president. माहित नाही फ्रान्सवा हॉलंडच्या नंतर 2017च्या इलेक्शन्समध्ये काय झालं तर हे नॅरेटिव्ह आणि ह्याचं ऐतिहासिकरण बदलू शकतं. पण कमीत कमी आत्ताच्या घडीला फ्रेंच स्टेटचं म्हणणं खूप क्लिअर आहे. हे फ्रेंच मुसलमानांबद्दल नाही आणि हे फ्रेंच इस्लामबद्दल पण नाही. आणि इफ यू लुक ॲट द प्रेझेंट शार्ली हेब्दो आत्ताचा अंक आहे ते ऑल इज फॉरगिव्हन. इवन दॅट सॉर्ट ऑफ सेज द सेम थिंग कि we don't believe this has been done by French Muslims. This has been done by the Cauchys. So every time there's an attack, like in Peshawar, before that there was attacks at Nigeria and now at France. Sir, every time the leaders of Islamic community or whatever religious community is involved, they say that this is not Islam, sir. Okay, sir. So don't you think it's bad to disintegrate and sequestrate religion from this extremism? On the contrary, this should be an opportunity to reform the religion itself. But by distancing terrorism from religion, you are forsaking a great opportunity to reform. Exactly. But then the whole point is precisely that reforms multi-layered असतात. Reforms एका झटक्यात होत नाहीत.
याच्यासाठी आपण पुण्याच्या किती पलीकडे जायला पाहिजे ना. म्हणजे ज्या वेळेला फुले स्त्रियांसाठी शिक्षणाचा प्रयत्न करतायत त्यावेळेला राष्ट्रभक्तीचा आत्ताच्या घडीला मक्ता घेतलेल्यांचे पूर्वज फुले त्याच्या बायकोवरती दगड नाही मारत येतं. किती लांब जायचं याच्यासाठी. रिफॉर्म्स मल्टीलेअर्ड असतात, मल्टी टायर्ड असतात, एका झटक्यात नाही घडत. आणि एका झटक्यात घडले तर ते कायम इनकम्प्लीट राहतात. रिफॉर्म्स आर अबाउट every section in society realizing that there's a need for reform, but this realization doesn't happen at the same time. बरोबर ना. फुल्यांनी मुलींसाठी शिक्षणाची सोय केली. ते मूछवालं ज्याचा आता पिक्चर चालू आहे त्यांनी केसरीमधनं त्याच्यावरती किती छान गरळ ओकली आहे ते बघा ना. पंडिता रमाबाई हिची काय शब्दांमध्ये इज्जत काढलेली आहे. आणि हे सगळं शुद्ध मराठीमध्ये झालेलं आहे नव्हे काय. हो असं नाही करता येत, मग असं नाही ना करता येत हो. आणि हे ती बाई विधवा आहे, ती बाई अशीच करते, सगळ्या भाषा आहेत ह्या. 1893ची एज ऑफ कन्सेंट, सगळ्यात मोठा विरोध मुशी. हा पिक्चर तर काय दिवे लावत जातो की काय म्हणे की गणपती आम्ही सार्वजनिक केला कारण लोकांना आत जाऊ देत नव्हते ना. किती बांधला मारायत ना. 25 वर्ष पुण्यामध्ये 1893चा पहिला गणेशोत्सव झाल्याच्या नंतर द हिस्टॉरिकल रेकॉर्ड इज व्हेरी क्लिअर. फॉर द नेक्स्ट 25 इयर्स सार्वजनिक गणेशोत्सव पुण्यामध्ये फक्त पुण्यातल्या ब्राह्मणांनी साजरा केलेला आहे. The first instances of non-Brahmins celebrating Ganesh Utsav in Pune are 25 years after 1893. किती ताकाला जाऊन भांडी लपवायची, किती खोटं बोलायचं नाही का. त्यामुळे असं नसतंच ना. आणि ह्या विधवा बायका शिकतात, त्या जाऊन अशा प्रकारचे ते शालेय शिक्षण देतात. केसरीचे अंक काढून बघा किती छान लिहिलेलं आहे. तो रानडे विधवांची लग्न करण्यासाठी विधवा उत्तेजक मंडळ चालवतो, त्याच्यावरती किती छान मुक्ताफळं उधळलेली आहेत. आणि याची नात हा मरून गेल्याच्या 10 वर्षाच्या नंतर विधवा लग्न करती. रिफॉर्म्स मल्टी टायर्ड असतात, डोंट हॅपन ॲट वन गो. But why when I talk or anyone talks about reform in another religion, you give example of this? Obviously, why shouldn't I? Why shouldn't I? Karan, if I start talking about reform in Islam, the whole problem is how, to what extent would you be able to appreciate it, in the sense ki we have never grown up with that, na. For me, citing these examples is more easy and essential for a simple reason, because these are examples that we have grown up with. If I start citing the entire legacy of Islamic reformism, would you be able to appreciate it? Would you be able to even understand it? कारण तो माझा रेफरन्स पॉइंटच नाही ना. मी माझ्या लहानपणापासून ज्याला मोठा होतो, मला काय कळणार आहे याच्यामध्ये तुम्ही कुणाची नावं सांगताय. सगळ्यात पहिला प्रॉब्लेम असा आहे ना, हे तुम्ही सांगताय खरे का खोटे. पण मी जर असं म्हटलं की फुल्यावरती दगड मारली, काय ह्याच्यात कुठलं खोटं असू शकतं ना. म्हणून महत्त्वाचं आहे ते कळायला सोपं आहे. ऐसा कैसे I can talk endlessly of Islamic reformism, endlessly. I gave you that one example of सगळ्या फॉर्मर फ्रेंच कॉलनीज और कॉलनीज की ज्याच्यामध्ये the law doesn't let you marry again, no polygamy. You have that. But would you be able to appreciate it? घरी जाऊन पहिला चेक करते ऑनलाईन की म्हटलं ते खरे खोटे बघा बरं पहिलं. Sir, is this example an achievement of Islam or the achievement of the French state? It is an achievement of the French state, I'm not denying it, but at the same time it also has its roots in what is called as Islam. I mean, the French state implements it, but the French state argues it from an Islamic context. इस्लामच्या केसमध्ये या 4 बायकांचं जे प्रकरण आहे हे डिफॉल्ट ऑप्शन नाही आहे. That is exactly what I'm pointing out ना, की the Islamic tradition is plural.
There was a time की ज्यावेळेला we had 72 schools of jurisprudence. आताच्या घडीला we don't have 72 schools of jurisprudence, but we have 6 schools of jurisprudence. So you said that it was reformed on the part of Islam. Okay, sir. Sir, now when you said that there are problems in uniform civil code, sir, I don't think that anybody in this room will disagree with me that there should be only guys should be allowed to marry only one. True. There should not be any polygamy. Okay, sir. No one denies that. So then, when there is a consensus over in this class, so why can't we make this step and go further and implement for the whole country, sir? So then there should be no opposition for this. But the problem is कि who has said this कि it's not there? Where exactly is it not there? How many Muslims do you know of? मेरे को अगले लेक्चर में उन सबको लेके आओ कि जिसकी 4 बीवियां है. मैं भी तो देखूं कहाँ पे है, किधर है, कौन सा मुसलमान है. What Muslim do you know of? How many Muslims? Does Shahnawaz Hussain have 4 wives? Does Farooq Abdullah have 4 wives? Does Omar Abdullah have 4 wives? Does Asduddin Owaisi have 4 wives? किसकी 4 बीवी है? Where are those 4 wives? Please show me those 4 wives. There is no one who has married more than once. So then why are we opposing the law? But who is opposing the law? Where is the law? Sir, when we say if we say that there should be ban on polygamy. So don't you think that there would be a huge human crime? The problem is you can legislate upon something which is an occurrence. If polygamy is not an occurrence, how can you legislate upon it? But if it's not, polygamy as of now is an occurrence only among tribal communities. That's the reason why I told you please look at the record. इस देश में सबसे ज्यादा polygamy किसका है? Now can you legislate about their private affairs without them being adequately represented? You can legislate upon something that is happening and which is wrong as far as larger society is concerned. मैंने कहा ना, आप मेरे को दिखाओ ना कहां पे है, किधर है वो. एक मुसलमान लेके आओ कि जिसकी 4 बीवियां हैं. जो नहीं है उसके बारे में कैसे लेजिस्लेट कर सकते हैं? जो है, जो गलत है, जो नहीं होना चाहिए उसके बारे में तो लेजिस्लेट करेंगे ना. किसकी 4 बीवियां, किधर है 4 बीवियां? हाँ, can you differentiate the recent developments going on in the name of Islam and the event this took place centuries back with Galileo and Da Vinci? Can we differentiate? we can if we want, but at the same time the problem is when you try to make that sort of a differentiation, what would the basis of that differentiation be except for chronologically different hai? The one thing that you have to understand in this case is Christianity is a Semitic religion, just as Islam is a Semitic religion. And in most of the Semitic religions, this absolute belief in God without question. Okay, त्या अर्थाने ख्रिश्चन रेनेसॉन्सची सगळ्यात मोठी भानगड काय आहे की ख्रिश्चन रेनेसॉन रेफॉर्मेशन एक ऑलमोस्ट म्युच्युअली डेव्हलप होत गेलेलं सिंथेसिस आहे की ज्याच्यामध्ये वी डिसाइड अपॉन आवर सेल्फ की वी आर नॉट गोइंग टू इन्वोक रिलिजन इन दिस. याच्यामध्ये रिलिजन आणायची नाही, शालेय शिक्षण रिलिजन नाही. हां, मग त्याच्यासाठी पण वेगळी सोय करू की वील हॅव बायबल क्लासेस इन स्टेट रन स्कूल्स किंवा वील हॅव सेपरेट चर्च स्कूल्स. म्हणजे ऑलमोस्ट 500 वर्षांवरती डेव्हलप होत गेलेलं सिंथेसिस आहे की ज्याच्यामध्ये एक सेट ऑफ बिहेवियर्स ही सेंट्रलला ठेवली जाईल. त्या अर्थाने इफ यू लुक ॲट मोस्ट ऑफ द युरोपियन कॉन्स्टिट्यूशन्स दे बाय डिफॉल्ट एक्सेप्ट द फॅक्ट, except for the French one, कारण ज्याच्यामध्ये religion has been thrown out as far as the state affairs are concerned, की कुठंतरी the state is Christian. Especially in the kingdoms, Britain, Denmark, Norway, the king by default is the upholder and protector of the established church. The Lutheran churches in the north, the Anglican communion in London. So ज्याला आपण डिफरेंशिएट करतो ना, we can differentiate. There's no doubt that we can't differentiate. We also have to be very careful about the fact की ख्रिश्चॅनिटीच्या केसमध्ये ही रेफॉर्मेशनची कन्सेप्ट ही bypasses the church and moves on. आणि over a period of time creates ample amount of space to relegate the church in a corner. पण त्याला हात नाही लागतो, तिकडे पडतो.
आणि इस्लामच्या केसमध्ये इट स्टार्टेड ऑफ समथिंग लाईक 200 years ago and it has its own ups and downs and is yet moving on. But the second big thing which you also have to remember is युरोपच्या केसमध्ये पेपसीचा जो वट होता एका टाइमला की ज्यावेळेला रेनेसॉन्स सुरू झाला, इस्लामच्या बाबतीत अशी कुठलीही सेंट्रल अथॉरिटी नाहीये. इस्लाम त्या अर्थाने इज अ व्हेरी मल्टिट्यूडनस गेम. म्हणतो ॲज आय सेड की इन द फर्स्ट प्लेस द किलर्स अँड द किल्ड बोथ आर मुस्लिम्स. सो पोप सारखी एक सेंट्रलायझिंग अथॉरिटी जी आहे ना, ती इस्लामच्या बाबतीत ना तो पूर्वी कधी अस्तित्वात होती ना आत्ता अस्तित्वात आहे. तो इस्तांबुलला बसतो आणि म्हणतो की मी खलीफ आहे. हा फतेपूर सिक्रीला जातो आणि मजर काढतो सेइंग दिस दॅट की आय एम द गाईड ऑफ अफेअर्स मुस्लिम इन दिस रिजन. तो वो जो मल्टिप्लिसिटी आहे ना ऑफ काय त्याला आपण म्हणतो इंटरप्रिटेशन्स ऑफ द रिलिजियस टेक्स्ट, अंडरस्टँडिंग द स्क्रिप्चर, देयर इज अ लॉट ऑफ मल्टिप्लिसिटी इन इट. इट्स अ रिलिजन डिवाइडेड इंटू अ नंबर ऑफ सेक्ट्स, नेशन्स, regions, everything. But at some point of time Christianity did not enjoy that. That's another difference which needs to be taken into consideration. आमची लय अशी परिस्थिती की आपण छत्रपती आहे, आपल्याला प्रश्न विचारायचा नाही. आय द सफाविद किंग सिटिंग इन इस्फहान, तो इस्तांबुलला, हा आग्र्याला, ते पलीकडं मलेशियाला, ते तिकडं पलीकडं कायरोला, सगळेजण आपापल्या घरी छत्रपती. Sir, so you said that 500 years were required for reforming Christianity, and only 200 years are gone where Islam is being reformed. So you want to say that for the next 300 years, whatever there is? No. Sir, that can be justified. No, I'm not saying. Don't put words in my mouth. Why are you so insistent on putting words in my mouth? I did not say that. Neither did I imply it. On the contrary, I'm insistent on this that please, for God's sake, take a look at the fact that there is a process which is on. ये जो टर्मिनोलॉजी है ना कि नहीं उन्होंने रिफॉर्म करना चाहिए, उन्होंने कुछ करना चाहिए, अरे कर रहे हैं ना. आप उसकी तरफ तो आंख बंद करके बैठे हो और यू वांट टू बिलीव, बट डोळे बंद करून बैठे उजाडला अरे उघड तर डोळे. उजाडला काय करतो, उघड. ते घडत नाहीये, ते घडावं अशी इच्छा आहे. डोळे बंद करून कोंबड नाही होणार तसं. वय नाही, वय उसके लिए आग तो खुला रखना पड़ेगा ना. All that I'm doing is that. There has to be a line which a cartoonist or an author should not cross, and if yes, then who gets to draw that line? Exactly. Now the point is, I don't believe in it. I just do not believe in it. I do a course on literature and censorship, where my first thing in my very first lecture is I do not believe in any censorship of any type. पण प्रॉब्लेम असा आहे की we live in complex societies. A work of art, after it becomes public, is no longer within the remit of the artist who has commissioned it. म्हणजे ज्यांनी ते घडवलं ते त्याच्या अखत्यारीत राहत नाही, आणि त्याच्यानंतर त्याचा ऑफेंडिंग भाग काय असू शकतो हे आपण डिटरमाइन करू शकत नाही. Anyone can feel anything is offensive. Anyone. Okay? I personally believe states across the world have a responsibility to protect all forms of articulations at all periods of time. If it causes offense, it's the state's responsibility to inform the offending party कि ये जो है ये रहेगा. आपको अगर ऑफेंसिव लगता है आप आपकी आंखें बंद कर लो. I believe in that. Okay? पण तर प्रॉब्लेम तू लक्षात घे की अर्थात हे पुढचं म्हणत असताना मला परत असं कुठेही म्हणायचं नाहीये की हे करू नये. देर आर टू स्मॉल क्रिटिकल थिंग्स. वन, अंटिल अँड अनलेस द वर्क डझंट बिकम पब्लिक. मी एक पेंटिंग बनवलं, माझ्या घरी आहे, माझ्या फोलिओमध्ये राहिलं, ते माझं आहे. ज्या क्षणाला मी ते एका पब्लिक गॅलरीमध्ये टांगतो किंवा कुठल्या तरी माध्यमातून मी ते पब्लिसाइज करतो, त्याच्यानंतरची रिॲक्शन त्याला काय असणार ह्याच्यावरती माझा कंट्रोल नाहीये. येते लक्षात? बरं, हे जे मी केलंय हे ऑफेन्सिव्ह आहे का नाहीये हे जोपर्यंत मी पब्लिसाइज करणार नाही तोपर्यंत मला कळणार नाहीये. म्हणजे इज देअर अ लाईन विच आय एम क्रॉसिंग
You are never going to be in a position to know that until and unless you don't push it forward. One of the reasons why it is always said self-censorship is the worst form of censorship and should be avoided. So some might do it deliberately. No. How do you determine deliberateness? Precisely, That's exactly why we are saying कि absolute है, express होना चाहिए. हो जाने के बाद ये तय होगा कि इसका लीगल मेकॅनिझम क्या होना चाहिए. हा मग तुम्ही लिगॅलिटी मध्ये ठरवा की बाबा ऑफेन्सिव्ह आहे, काढून टाका, ते वेंडी डॉनेजरच्या केसमध्ये गेलं, पल्प करा, जे काय असेल ते. The legality should be done after the work becomes public. You shouldn't anticipate censorship on your side. नको ह्याच्यात लाल रंग भरला तर कम्युनिस्टांना आवडणार नाही. तुला काय करायचं, तू काढ ना. त्यांना आवडलं तू सांगल. त्यांनी सांगितल्याच्या नंतर कोर्ट ठरवल की लालचा निळा करायचा का लालच ठेवायचा का सगळंच काढून टाकायचं. That is where rule of law comes into the picture. So I personally, if you ask me for my opinion, I would always insist until and unless it doesn't become public, line कुठे कळणार नाही. ती लाईन कुठे कळण्यासाठी पब्लिक होणं गरजेचं आहे. But the liberal democracy again fails in this. Now that exactly is what we have got to work and improve on. त्याच्यावरतीच तर काम करायचंय ना सगळ्यात जास्त, की अशा पद्धतीने ओव्हरऑल फेल होता कामा नये, अशा पद्धतीने सिलेक्टिव्हली फेल होता कामा नये. कुठल्याच स्थितीमध्ये द स्टेट सिस्टम शुड नॉट फेल. कुणीही असो, कसल्याही प्रकारचं एक्सप्रेशन असो, त्याचा शेवटचा निवाडा न्यायालयाला होणार. आता न्यायालय शानी आहे त्याच्यातला भाग नाही. म्हणजे आता गेल्या आठवड्यातली ती काश्मीरची केस जी आहे की ज्याच्यात सुप्रीम कोर्टाने त्याला विचारलं की हे फॅशनेबल आहे का की एकाच पद्धतीने तुम्ही एकाच बाजूचं चित्रण तुम्ही करत राहणार. ते बावळट ते गेलं सुप्रीम कोर्टात. त्या दुसऱ्या मी असतो मी सरळ म्हटलं असतं, आदरणीय न्यायमूर्ती, आपल्याला जर असं वाटत असेल की हे खूप एकांगी आहे, माझं चित्रीकरण झालेलं आहे, माझ्याकडे पडून असलेला कॅमेरा मी आपल्याला देतो, आपण जाऊन पुढचं करा, दोन्ही चित्रपट आपण एकत्र रिलीज करू. कोर्टाला उलट बोलता येत नाही, कॉन्टेम्प्ट ऑफ कोर्ट होतं, मुलं लफडी आहेत. म्हणून प्रॉब्लेम काय की आय वुड ऑलवेज स्टँड फॉर दिस, इट शुड बी मेड पब्लिक, कम वॉट एव्हर इट इज, without any sort. When it becomes public, I don't even want to go back to the past. की नाही 6वे शतक ते 13वे शतक we did have pictures of the, I don't want to go to that. ते त्यावेळेला जे होतं त्यावेळेला होतं. आत्ता काय, इट शुड स्टँड नाव. ज्याला प्रॉब्लेम असेल ही शुड गो टू द लॉ. द लॉ शुड टेक अ पोझिशन ऑन दिस, द स्टेट शुड टेक अ पोझिशन ऑन दिस. No self censorship, and we can never know where the line is until and unless the work doesn't become public. And at least technically, who determines the line? The law determines the line. Is Charlie episode resembles Clash of Civilization? This one, matlab the Paris one, not at all. For a simple reason, because the Clash of Civilization thing is a American State Department क्या बोलते हैं suggestion which was given by one of America's political science scholars named as Samuel Huntington. It isn't. For a simple reason, because both people who killed each other were French. Okay. The French state does not recognize anything that is called as religion. French state insists on perfect secularism. This is a case of French citizens killing each other. One set of French citizens killing another set of French citizens with homicidal intent. याच्यामध्ये कुठं क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशनचं. आणि हाच हंटिंग्टनचा प्रॉब्लेम आहे, जे हंटिंग्टनला कळत नाही आणि आता कळून उपयोग नाही, मेलं ते. मुद्दा त्याच्या नादाला नको लाव. हा तू बोल. Sir, but considering whatever that has happened recently, don't you think we do need self-censorship? Because the person who gets offended is not going to law, and if he's going to come and kill me,
then I should think of something called as self. That threat always exists. But for that matter of fact, a very crass answer to this would be, तसं काय, मी चालत असलेल्या रस्त्यावरनं नारळाचं झाड असेल तर त्याचा नारळ पडून तसा पण मी मरू शकतो ना, मग मी काय रस्त्याची सगळी झाडं तोडत फिरू का? It's as simple as that, na? If you are a living human being, death is the only fact which is going to happen in your life with a certain amount of certainty and certitude. बाकी आपल्या आयुष्यात काय होईल नाही होईल आपण मानणार हे ठरलेले फॉर अ डिफॉल्ट रिझन बिकॉज वी आर अलाइव्ह. पण म्हणून आय शुड अँटिसिपेट सेन्सरशिप, कर्ब माय सेल्फ. मग what you are calling in for is the state and those in positions of authority to permanently clamp on you. What you are doing in this case is a fellow citizen who is not an authority can come attack me and do something bad to me if I don't control myself. पण तसं कुठं पण होतं ते परवाच्या केसमध्ये ते काय बावट तो प्रोग्राम असतो आपला बिग बॉस असतो ना, ते त्या ह्याच्यामध्ये जाऊन त्या बाईला मारून नाही आला का तो बाबा? त्या अर्थाने वेडी माणसं कुठं पण काही पण करू शकतात. This is a very arrogant way of in my opinion. So our country has a history of communal violence. I'm not denying that. Our people, like as an Indian and as a Hindu, I'm saying there are many Hindu people who have raped and killed communities just because they got offended. And comparing this to a coconut falling on your head while you're walking is like, I think that's... No. What I'm saying is, I started off by saying it's a very crass comparison, but nevertheless a comparison that needs to be made. For that matter of fact, anything can kill me. पण अशा किती गोष्टी अँटिसिपेट करून मी किती गोष्टी थांबवू? Cars kill on speeding roads. Are you getting it? Let me complete it. The point is, the list of things that you can anticipate that can mortally hurt you is so huge and large that if you decide to act against each one of them, possibly all of life will come to a stop. But don't we live with that? So similarly, you have got to anticipate that there are mad people around who are going to behave in mad ways. But that does not mean that I stop. Because when I say I stop, त्याच्यामध्ये mad people are not going to be emboldened. The state is going to be emboldened. Remember 1975 and the emergency in India? Mad people कुछ नहीं करते हैं. Mad people एक आध दूसरा कभी तो भी आ जाएगा. सबसे बड़ा प्रॉब्लम जो बनेगा ना वो स्टेट का बनेगा. मग the state will perfectly reinforce discipline from you. हे करायचं नाही. Do you want to live in that sort of a situation? नैनी स्टेट जिसको बोलते हैं ना, स्टेट बोलता है आपको ये सही है ये गलत है इसलिए ये करना है ये नहीं करना. म्हणून we can't do that. म्हणून we have to insist on segregation of powers. म्हणून we have to insist on functioning institutions. म्हणून we have to insist on a certain manner in which the law performs its duty in as objective a way as is possible. So how would you compare Dabholkar case with what? The Parisian case. The one small problem with the Dabholkar case is we are not very sure of the intent of the people who went about doing whatever they did. Given the fact that those people have never been apprehended, and possibly with the problems of what is called as urban crime in India, there's a fat chance that they would never be, until and unless they don't do really something stupid. The problem is कि intent पता नहीं है क्या है. तो intent पता न होने की वजह से you can make a loud cause for it by saying की नाही त्यांच्या ज्या काही त्या सगळ्या अंधश्रद्धेच्या ऍक्टिव्हिटीज होत्या त्याच्यामुळे कुठल्या तरी बाबांनी कुणाला तरी सुपारी देऊन ते हे केलेलं आहे, हे म्हणणं सोपं आहे. हे मी सिद्ध नाही ना करू शकत. जेव्हा की पॅरिसच्या केसमध्ये इट्स ओपन अँड शट केस की वाय डिड दे डू इट, बिकॉज दे वेंट अबाउट स्क्रीमिंग ऑन द रोड्स एज टू वाय डिड दे डू इट. They followed it up with another act of crime. So the criminality of their actions is public, out in the domain and well proclaimed. Though there are ample number of people across the channel in London who now have started poking
taking a lot of interest and poking a lot of holes in the whole story. की असं कसं होऊ शकतं, असा तो माणूस कसा काय पडू शकतो. तो पळत पळत जातो आणि अचानकपणे त्या व्हिडिओत पडतो जेव्हा की आसपास कुणीच नाही, ही गोळी लागली कुठनं. आणि द फ्रेंच आर आन्सर्ड इन द सेम कॉइन. कारण 9/11 झाल्याच्या नंतर 4 फ्रेंच पुस्तकं आहेत की ज्यांचं असं म्हणणं आहे की 9/11 CIA कॉन्स्पिरसी आहे. म्हणून द ऑनर इज बीन सॉर्ट ऑफ रिटर्न फ्रॉम अक्रॉस द अटलांटिक अँड अक्रॉस द इंग्लिश चॅनल बाय सर्क्युलेटिंग परफेक्ट कॉन्स्पिरसी थियरीज ऑफ कुछ नहीं हुआ है, कोल्ड ब्लडेड एनकाउंटर है जो फ्रेंच स्टेट ने किया है. मग येडी लोक कुठं पण दापडू शकतात. हां, पण द ओनली डिफरन्स इज की द दाभोळकर केस इज येट नॉट, गिवन द फॅक्ट की द इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस हॅज नेव्हर रीच्ड इट्स क्लोजर, अ केस इन विच वी आर नॉट क्लिअर अबाउट द इंटेंट ऑफ द किलिंग. जेव्हा की ह्या केसमध्ये द इंटेंट ऑफ द किलिंग इज व्हेरी क्लिअर. Sir, it is very difficult to speculate what will be harmful in future in case of that Paris incident, right? Because there is one of the opinions is that Charlie Hebdo was anti-religious. It was not anti-Islamic, right? Because it had caricature like Jesus on the cross. Jesus, Jews, everyone. So Charlie Hebdo was castigating each and every religion, right? So तर नाही, त्याच्यात प्रॉब्लेम कसा आहे बघ. फ्रेंच कॅथलिक्स की जे अत्यंत ऑब्झर्वंट कॅथलिक्स आहेत ज्यांना याचा वाईट वाटू शकतं, त्यांना वाईट वाटू शकतं पण ते कुणाचं खून नाही करू शकत. फ्रेंच ज्यूज एक महत्त्वाचा सेक्शन आहे फ्रेंच सोसायटीचा, पण तो त्याची संख्या खूप छोटी आहे आणि तो कित्येक केसेसमध्ये ह्या लेवलला नाही जाऊ शकत. म्हणजे त्याचं उलटं फ्रान्समध्ये चाललेलं भांडण असं आहे की फ्रेंच मुस्लिम्स हे फ्रेंच स्टेटला शिवाय नाही देत. फ्रेंच मुस्लिम्स इस्रायल काय करती याला केंद्रीय ठेवून ते फ्रेंच ज्यूजला शिवाय देत फिरतात. म्हणजे व्हेरी इंटरेस्टिंग थिंग इन फ्रान्स इज ज्यूइश सिमेट्रीज ज्या आहेत ना, दे नॉर्मली गेट डिफेस्ड विथ द स्वस्तिक अँड ऑल ऑफ दॅट. कल्प्रिट्स अल्जेरियन किंवा मॉरक्कन बॉईज जे तुफान दारू पिऊन येतात आणि जे रात्रीच्या वेळेला येऊन त्याच्यावरती असली ती चिन्ह काढून जातात किंवा जे ज्यूइश टूमस्टोन्स तोडून जातात. A second case which is as of now going on in France is of this comedian called as Diodone. आणि दिओदोनचा प्रॉब्लेम असा आहे की दिओदोन हा फ्रेंच स्टेटला शिवाय नाही घालत. दिओदोन इस्रायलच्या पॉलिसीजला केंद्रस्थानी ठेवून फ्रेंच ज्यूजला शिवाय घालतात. म्हणून आत्ताचं जे झालं ना, बेंजामिन नेतन्याहू फेसिंग अ इलेक्शन 2 months down the line did something so undiplomatic which should never be done by a visiting head of the state. He went to the synagogue in Paris आणि अड्रेस द फ्रेंच ज्यूज बाय सेइंग दिस दॅट ज्या देशामध्ये तुमची इज्जत केली जात नाही, ज्या देशामध्ये तुम्हाला सिक्युरिटी नाही, तो देश तुम्ही सोडून द्या. इस्रायल आपलं घर आहे, सगळे इस्रायलला या. म्हणजे मग मला अरब जमिनी ज्या आहेत ना त्या एकदम सहजपणे अजून अक्वायर करता येतील आणि पॅलेस्टिनियन्सला अजून तुडवता येईल. So interestingly, what you get in France now is a Jews versus the anti-Semitism in French society now doesn't come from French whites or French Catholics. It actually comes from the French Muslims. No, it's a slightly complicated sort of situation that we have on our hands. आणि ते तसं करत असताना ते कंटिन्युअसली एम्फसाइज ऑन दिस, स्वातंत्र्य नाही आम्हाला अभिव्यक्तीचं. हां, आता कसं होऊ शकतं की तुम्ही आमच्यावरती गंमत करता आणि आम्हाला त्याला असं म्हणतं की ते अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, आणि आम्ही ज्यूसची गंमत केली तर आम्हाला सांगतं की अँटी सेमॅटिक आहे. शार्ली हेब्दोनी ज्यूजवरचे कार्टून्स बनवायचे आणि त्याला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणायचं, आणि आम्ही जर स्टँडअप कॉमेडी केली की ज्याच्यामध्ये आम्ही ज्यूज कसे वाईट असतात असं जर सांगितलं आणि त्याच्यावरती जोक्स मारले तर हे नाही, हे अँटी सेमॅटिक असतं. So it's a very interesting debate which is going on. But the ultimate thing is the French law has to be at all points of time upheld. Even if as of now that law doesn't provide adequate amount of protection to communities like the Muslims of France. आणि त्याच्याबद्दल कुठलाच प्रश्न नाही, त्याच्याबद्दल even the French Muslims are very clear about this. म्हणजे we did not come into this country to observe the Sharia, not at all. आपण या देशामध्ये का आहोत? इथं जर शर्यतच इम्प्लिमेंट करायची असती सौदी अरेबियात नसतो जाऊन राहिलो नाही. फ्रेंच लॉ हॅज टू बी अपहेल्ड ॲट ऑल कॉस्ट.
वी हॅव टू फाइंड अँड सीक जस्टिस फॉर अस विदिन दॅट स्ट्रक्चर. त्याला वेळ लागणार, त्याचा संघर्ष करायला लागणार, पण तो केला जाणार. ज्यूजनी नाही का केला? ज्यूजनी ऑलमोस्ट 700 वर्ष फ्रेंच स्टेटच्या विरुद्ध भांडणं केलेली आहेत. आणि तरी देखील इन द 1940s फ्रेंच ज्यूज वर बर्न्ड इन ऑशविट्झ. आणि फ्रेंच स्टेट आत्ताच्या घडीला लय चालू आहे. आत्ताच्या घडीला ती अँटीसेमॅटिक विमॅटिक असल्या सगळ्या गोष्टींबद्दल लय सेन्सिटिव्ह असती. पण फ्रेंच स्टेट चुकूनही या गोष्टीचं कसलंही इव्हॅल्युएशन करू देत नाही. 40s मध्ये आपण आपल्या ज्यूइश शेजाऱ्यांचं काय केलं हा प्रश्न नाही विचारायचा. For the Muslims of France, it's a very clear thing. If the Jews fought for 7 centuries to achieve equality with the other French citizens, we have to do the same. Because he shifted the holiday from Sunday to Friday. Sir, I don't know why there is an imperative upon the rest of the world to follow the Gregorian calendar. I think this kind of insistence, for us to follow all sorts of Western standards is, I think, one of the root causes why we are seeing radicalism emerging from different parts of the world, whether Hindu or Islam. So that is what. Sir, some of the arguments being made is that the Western society is excessively focused on material, whatever, and people who have even received the best of it have no spiritual routine, and therefore you have all these examples of even non-Muslims in the West going and joining them. And one more question is you yourself said that Western society is the meaning of life trying to when people try very hard to find the meaning in life, because at least in a developing society in India, people atheist हो कुछ भी हो, पर मतलब if you are coming from a lower economic background, meaning in life is to sustain yourself and achieve upward mobility. वहाँ पे तो वो भी नहीं है, तो meaning of life भी मिलना है. And in some cases it is मतलब वो radicalism, मतलब what is this contradiction between meaning in life and radicalism? Because so for example आप जो यहाँ कर रहे हैं, that can be also be defined as a radicalism of a sort. I never knew that. Okay. And the last question is कि एक तो है freedom of speech, उसको uphold करने में बहुत मतलब फ्रांस में है. But then another freedom वो multiculturalism का जो debate है, if you want that freedom to be upheld, then you should equally uphold multiculturalism. No way. France is not a multicultural society, has never been. France is French and that's the end of the story. So for the French, it's a very clear thing. Meld in or else pack your bags and get lost. Simple. Islamic State जा नहीं तो जिधर जाना है उधर जा, हमको उससे कोई लेना देना नहीं. France is French. Period. त्याच्यामुळे this is uncompromising आणि एकदम uncompromising. And French nationalism is not defined in a religious sense. त्याच्यामुळे फ्रेंच नॅशनलिझममध्ये असले कुठलेच लफडी येत नाहीत की चर्चला जातो नाही जातो, कुणीच चर्चला जात नाही. त्यामुळे फ्रेंच नॅशनलिझम एकदम अनकॉम्प्रोमाइजिंग आहे त्या केसमध्ये. फ्रान्स इज नॉट अ मल्टीकल्चरल सोसायटी. फ्रान्स इज फ्रेंच. पीरियड. ॲज फार एज द फर्स्ट क्वेश्चन इज कन्सर्न, द वन थिंग दॅट यू हॅव टू रिमेंबर इज दिस इज नॉट अ क्वेश्चन ऑफ फॉलोइंग अ ग्रेगोरियन कॅलेंडर. कारण फॉलोइंग अ ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये अपेक्षा अशी आहे की रविवारच्या दिवशी तुम्ही जाऊन चर्चमध्ये जाताल, प्रार्थना करताल, रिफ्लेक्ट करताल किंवा असलं काहीतरी करताल. सगळ्या जगात जिथं रविवारी सुट्टी असते लोक याच्यातलं काहीही करत नाहीत. अगदी ख्रिश्चन समाजांमध्ये पण करत नाही. त्याच्यामुळे हा ग्रेगोरियन कॅलेंडर फॉलो करण्याचा मुद्दा नाही आहे. हा मुद्दा आहे ऑफ फॉलिंग इन टू लाईन विथ व्हॉट इज कॉल्ड ॲज वर्ल्ड ट्रेड अँड कॉमर्स. अँड गिवन द फॅक्ट दॅट सम ऑफ द वर्ल्ड्स मोस्ट इम्पॉर्टंट ट्रेडिंग ट्रान्झॅक्शन्स in its multi-dimensional manner happen with the West as its focus, and the West has always gone on a holiday on Sunday, hence the world goes on a holiday on Sunday. It's as simple as that. राहता राहिला प्रश्न की आपण तसं का करायचं, तर त्याचं उत्तर तू शोध की जर भारतामध्ये आपण असं ठरवलं की रविवारी आपण सुट्टी घ्यायची नाही,
तर मग सुट्टीवर कुठल्या दिवशी जायचं? मग से फॉर एक्झाम्पल पाकिस्तान, सोमालिया, सेनेगल बिनेगल त्यांचं बरं आहे की बाबा रविवारी नाही यायचं, पण शुक्रवारी सुट्टीला जाऊ. आपण कुठल्या दिवशी सुट्टीवर जायचं? दत्तप्रभूंचा वार गुरुवार, शनी शनिवार, आई मंगळवार आणि बाप सोमवार. आपण कुठल्या दिवशी सुट्टीवर जायचं? आपण जर असं म्हटलं तर आठवड्यातले सगळे दिवस बंद करून बसायला लागेल. डोंट कम अप विथ अ क्वेश्चन जस्ट फॉर द सेक ऑफ द क्वेश्चन की हे कसं, सो आपण त्यांना का फॉलो करायचं? हे कसं, हे किती वाईट आहे, ते रविवारी सुट्टी आपण कसं रविवारी? तू ह्याचा विचार कर ना. आपण जर आपल्या देशामध्ये रविवारची सुट्टी कॅन्सल करायचं ठरवलं, आपण कुठल्या दिवशी सुट्टीवर जायचं? बरं, रविवार आपला सुट्टीचा दिवस असेल असं काय मोगल साम्राज्यात नव्हतं. रविवार आपल्या सुट्टीचा दिवस बनला विथ द कमिंग इन ऑफ द लेबर ऍक्ट ऑफ 1881. द होल डिबेट अराउंड दॅट की रविवार हा का असावा सुट्टीचा वार, की ज्याचा काहीही संबंध ख्रिश्चन ह्याच्याशी नाहीये. You also have to think of this, reflect on this. ही पाश्चिमात्य कॉन्स्पिरसी आहे. पाश्चिमात्य कॉन्स्पिरसी काही नाही आहे. दिस इज अ सिम्पल मॅटर ऑफ ग्लोबल ट्रेड अँड कॉमर्स, अँड गिवन द फॅक्ट दॅट द वेस्ट डॉमिनेट्स वर्ल्ड ट्रेड, अँड गिवन द फॅक्ट दॅट द वेस्ट हॅज ऑलवेज गॉन ऑन हॉलिडे ऑन अ संडे, द वर्ल्ड गोज ऑन हॉलिडे ऑन अ संडे. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. डोंट लुक आउट फॉर सिनिस्टर कॉन्स्पिरसीज इन वेरी सिम्पल थिंग्स इन लाइफ. और जिधर देखना चाहिए उधर नहीं ढूंढता है. चीजें इतनी सिंपल है, उसमें क्या सिनिस्टर कॉन्स्पिरसी ढूंढ. हाँ काहीतरी लय एकदम काळं बेर आहे. हा एक झाला. राहिला प्रश्न की whoever told you that people who are well off don't seek meaning in life? No, I'm not saying everyone seeks meaning in life. That is what I'm saying. For those who are dispossessed and deprived, a organizational structure which will feed you, house you, shelter you, and not demand anything in exchange for it on an immediate basis. खायला दिलं, प्यायला दिलं, राहायला दिलं, कपडे दिले, सगळं दिलं. आणि असं नाही म्हटलं की आता हे आज रात्रीला एवढं सगळं दिलं ना आणि त्याचं बिल आता बघ एवढं झालेलं आहे, आता उद्या सगळे पैसे टाक. It's only religious establishments on account of their own historic ways by which they go about gathering money. Because in the case of most religious establishments around the world, those who put money into it do not expect an immediate reward for it, but put in money into it possibly with the intention of मरने के बाद चीजें सीधी हो जाएंगी. त्याच्या काय तुला त्याला म्हणायचं ते म्हण. त्याच्यामुळे they are the ones who have that sort of corpus which can be spent in a manner when I don't expect anything immediately in exchange from it. When they can attract people who are dispossessed and deprived. When they can, and त्यांचा तो जो काही एक रॅडिकल फंडामेंटलिस्ट प्रोपगँडा असतो तो इररिस्पेक्टिव्ह ऑफ तुम्ही आमच्याकडे येता का नाही येता तो चालूच राहतो. आणि अशा ठिकाणी राहत असलेला मनुष्य हा एका पॉईंटच्या नंतर त्यांनी प्रभावित होऊन जातो, कारण ही फील्स अ सेन्स ऑफ ऑब्लिगेशन टुवर्ड्स व्हॉट एव्हर इज हॅपनिंग. किंवा बाबा आपल्याला खाऊ पिऊ घालतात, आपल्याला मेंटेन करतात, आपल्याला एवढं सगळं करतात. कमीत कमी ते म्हणतात 5 वेळा नमाज पडावी का नाही पडावी? पडावी ना. ते सुरू तिथं ना. इट इज बट हू इज डिनाइंग दॅट? Sir, but then the thing which is raging right now is conversion and reconversion. Okay, sir. Sir, don't you think that conversion matter by this means is exploitation of the vulnerability of the tribals or whoever the poor people are, and by forcing this you are trying to gain strategy. एक minute. In that case, it has to be about everyone. Vanvasi Kalyan Ashram should be closed, all their assets seized, and all those pervert brahmacharis who move around converting tribal should be in jails. अगर ये हो रहा है तो फिर ये होगा. आप ये नहीं कह सकते हो कि नहीं क्रिश्चियन मिशनरी शुड बी स्टॉप आणि ये वनवासी कल्याण आश्रम वाले जे ब्रह्मचारी येते असेच मोकाट फिरणार टू गो अबाउट डूइंग द दारासिंग एक्टिविटीज इन ओरिसा. बिल्कुल नहीं चलेगा. आप उनको भी जेल में डालो फिर इनको बंद करो. So then there should be an anti-conversion law. No way. So this has got nothing to do with conversion.
Sir, there is इसका कन्वर्जन से कहाँ रिश्ता है? Sir, there is possible conversion by expert. No way, this is not about conversion. वनवासी कल्याण आश्रम is doing something that is perversion. Conversion नहीं. Conversion से related ही नहीं है. कोई एंटी कन्वर्जन लॉ की जरूरत नहीं है. Isn't an anti-conversion law unconstitutional? It is. You can't have freedom of conscience and then you tell me that there should be an anti-conversion law. It is incompatible. वो freedom आप निकाल लो. वो freedom आप निकाल नहीं सकते हो क्योंकि वो fundamental rights में जाता है. Don't you think the state should step in this? If the state should step in, it should step in to take charge of the वनवासी कल्याण आश्रम people. Yes, sir. They should. त्यांना पहिले उचला. Sir, त्यांना उचला. यांना पण उचला. सगळ्यांना उचला. तो पहिले त्यांना उचलायचं. असं नाही करायचं की त्यांना उचलले नंतर यांना मोकाट ठेवले. नाही, सगळ्यांना उचलायचं. त्यामुळे where does that meaning वाला concept come in? My question is not clear. कि आजकल भी जो है कि if there is someone who is spirited towards whatever cause might be good, bad, whatever. So we can say that he has a meaning in life. Okay, and to do something. But वो meaning of life कब होता है और वो radicalism कब होता है? जैसे जैसे बोलते हैं कि जग को कंपास दिखाने का हमारे तरफ ये है, like that we have religions, we give the meaning to life and we bind the whole people and all those things. Like he say. हे बघ, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे? Not in the religious sense, in every sense. Every sense. For that matter of fact, I would refer this back to the Soviet Union, wherein the Soviet Union conducted gulags. The Chinese did it. Presently, the North Koreans do it in the name of what is called as re-education. की या सगळ्या कम्युनिस्ट रेव्होल्युशनरी कंट्रीजनी हे री-एज्युकेशन नावाची जी भानगड चालवली. हां, ज्या वेळेला यू आर हेलबेंट ऑन किलिंग पीपल, ऑन डिप्रायव्हिंग देम ऑफ देअर बेसिक फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन मूवमेंट, त्यावेळेला योर आयडिया ऑफ मिनिंग ऑफ लाईफ is something that has to be stopped. The classical example is the Siberia वाले re-education camps. ज्या वेळेला तुम्ही कुठल्याही त्या अर्थाने what the Soviet Union did not do in the name of religion, it did it in the name of ideology. So ज्या वेळेला you uphold something, communist ideology ही महत्वाची आहे, ही uphold करून ज्या वेळेला you deprive me of my sense of self, my right to move, your meaning of life is becoming something that is not just potentially radical but destructive as far as I am concerned, and you have to be stopped.